साताऱ्यामध्ये वाघनख स्वागताचा भव्य सोहळा होतोय। या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचले आहेत। उदयनराजे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ढोल ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात येतंय। छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध करण्यासाठी जी वाघनख वापरली होती ती आता महाराष्ट्रात आलेली आहे, साताऱ्यात आलेली आहेत आणि आता त्याचा एक जल्लोष या ठिकाणी करताना आपण पाहतोय। वाघनखाचा उद्घाटन सोहळा, स्वागत सोहळा या ठिकाणी होतंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचले आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। पालकमंत्री शंभूराज देसाई, उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे, संभाजीराजे या ठिकाणी आता पोहोचलेले आहे। आपण हे दृश्य पाहतोय। ब्रिटनमधून ही वाघनख आता भारतात आलेली आहेत। साताऱ्यामध्ये याचं प्रदर्शन होत आहे। स्वागत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात हे आता वाघनख आणि शस्त्रास्त्र याचं प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे। स्वागत सोहळा या ठिकाणी होतोय। महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वाघनख परत आणण्याबाबत करार केला होता आणि अखेर ही वाघनख भारतामध्ये आलेली आहेत। सातारामध्ये त्याचं स्वागत सोहळा आयोजित करण्यात आलाय। भव्य दिव्य असा सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे। वाघनख ही मध्ययुगीन भारतीय उपखंडात वापरले जाणारे शस्त्र आहे। हे शस्त्र मुठीत सहज लपवता येते। वाघांच्या पंजावरील नखांप्रमाणे पोलादाची ही तीक्ष्ण नखे असतात। हाताची मूठ वळवल्यानंतर ती पंजात लपवली जातात। हे हत्यार हातात घातल्यानंतर तर्जनी आणि करंगळीमध्ये अंगठ्या घातल्यासारखे दिसते। मराठ्यांच्या इतिहासात अफजल खानाचा वध ही सर्वात मोठी घटना होती। अफजल खान हा बलाढ्य मोगल सरदार होता। सन 1659 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीला गेले होते आणि त्यावेळी अफजल खानने शिवाजी महाराजांना आपल्या काखेत पकडत त्यांची मान दाबली होती। शिवाजी महाराजांनी खानची चाल ओळखत त्यांच्या हातात असलेली ही वाघनख अफजल खानाच्या पोटात घातली आणि त्याचा कोथळा बाहेर काढला होता। आणि ही वाघनख, तलवारी, आता शस्त्रास्त्र ही भारतात आलेली आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत। या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी आलेले आहेत। उदयनराजे, शिवेंद्रराजे, संभाजीराजे या ठिकाणी उपस्थित आहेत। पालकमंत्री शंभूराज देसाई या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनख ही लंडनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम मध्ये होती आणि आता ती भारतात आणण्यात आली आहेत। त्याचा एक वेगळाच उत्साह आणि आनंद आज आपण साताऱ्यामध्ये पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचले आहेत। मराठ्यांच्या इतिहासात अफजल खानाचा वध ही सर्वात मोठी घटना आहे। याच वाघनखांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाचा वध केला होता आणि ही वाघनख लंडनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम मध्ये होती आणि ती आता भारतात आणण्यात आली आहे, साताऱ्यात आणण्यात आली आहे। त्याचा उत्साह आपण साजरा करतोय। वाघनखाचा स्वागत सोहळा साताऱ्यामध्ये आयोजित करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात याचं आयोजन करण्यात आलंय। छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध करण्यासाठी जी वाघनख वापरली होती ही वाघनख ब्रिटनमधून आता भारतात आणण्यात आली आहे। त्याचं स्वागत या ठिकाणी होत आहे।
महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी करार करून ही वाघनखं भारतामध्ये परत आणलेली आहेत आणि आज त्याचा सोहळा संपूर्ण भारतात, संपूर्ण साताऱ्यामध्ये हा साजरा होतोय। एक वेगळाच उत्साह आणि आनंद आज साताऱ्यामध्ये पाहायला मिळतोय। शिवाजी महाराजांच्या जयघोषाने या ठिकाणी सर्वच मंत्री या ठिकाणी प्रवेश करताना पाहायला मिळतात। वाघनखं ही मध्ययुगीन भारतीय उपखंडात वापरले जाणारे शस्त्र आहे। आपण एकीकडे वाघनखांची दृश्य पाहतोय तर दुसरीकडे आपण पाहतोय की ज्या ठिकाणी ही वाघनखं ठेवण्यात आलेली आहे त्या ठिकाणी भव्य दिव्य असा या ठिकाणी हा सोहळा या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये पार पडतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री आत्ताच या ठिकाणी पोहोचलेत। शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध केला होता या वाघनखांचा वापर करून आणि आज ही वाघनखं साताऱ्यामध्ये आहेत आणि त्याचा एक उत्साह आनंद या ठिकाणी साजरा होतोय। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आता साताऱ्यामध्ये आलेले आहेत। या ठिकाणी सुधीर मुनगंटीवार हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण हे दृश्य पाहतोय, साताऱ्यामध्ये उत्साह आनंद साजरा होतोय। वाघनखं यांचं स्वागत सोहळा या ठिकाणी होतोय। आपण ही दृश्य पाहतोय। लंडनच्या व्हिक्टोरिया संग्रहालयातून आता भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये साताऱ्यामध्ये ही वाघनखं आणण्यात आलेली आहे आणि स्वागत सोहळा या ठिकाणी हा साजरा होतोय। आपण ही दृश्य पाहतोय। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत। याच वाघनखांच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझल खानचा वध केला होता आणि ही वाघनखं आता भारतात आलेली आहे। आपण हे थेट दृश्य पाहतोय। जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी आणि सर्व शिवभक्तांसाठी आपण ही दृश्य आम्ही तुमच्यासाठी ही घेऊन आलेलो आहोत। आपण ही ताजी दृश्य पाहतोय। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचलेले आहेत। स्वागत सोहळा हा संपन्न होतोय। अथक प्रयत्नांनंतर आता वाघनखं ही भारतात आलेली आहेत। साताऱ्यामध्ये स्वागत सोहळा पार पडतोय। विविध कार्यक्रमांचे या ठिकाणी आयोजन सुद्धा करण्यात आलंय। छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली ही वाघनखं भारतात आणण्यात आली आहे। लंडनमध्ये व्हिक्टोरिया संग्रहालयामध्ये ही वाघनखं होती आणि अखेर आता भारतामध्ये साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये ही आणण्यात आलेली आहेत। त्यासाठी प्रदर्शन सोहळा हा या ठिकाणी होणार आहे। शिवाजी महाराजांनी वापरलेली शस्त्रास्त्र या ठिकाणी त्यांचं सुद्धा प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे। सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी प्रयत्न केले होते, करार केला होता आणि त्यानंतर आता ही वाघनखं भारतात आणण्यात आली आहेत। ही वाघनखं लंडनमध्ये व्हिक्टोरिया संग्रहालयामध्ये ठेवण्यात आली होती, मात्र पुन्हा ती भारतात आणण्यासाठी अथक प्रयत्न सरकारकडून केले गेले आणि आता ही वाघनखं साताऱ्यामध्ये ठेवण्यात आलेली आहेत। त्याचं प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आले। सर्वांनाच आता ही वाघनखं पाहता येणार आहेत। वाघनखं ही धातूची असतात। याच वाघनखांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझल खानाचा वध केला होता आणि एक वेगळा आणि मोठा इतिहास हा भारतासाठी आहे आणि ही वाघनखं आज साताऱ्यामध्ये भारतामध्ये आणल्यानंतर आज सर्वच शिवभक्तांना सर्वच
भारतीयांना एक अभिमान आहे आणि एक आनंद आहे आणि आज त्याचा स्वागत सोहळा या ठिकाणी हा संपन्न होतोय। नोव्हेंबर 1659 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझल खानचा वध केला होता आणि याच त्या वाघनखांनी वध करण्यात आला होता। ही वाघनख दुर्मिळ आहेत आपल्यासाठी आणि एक मोठा इतिहास भारतासाठी आहे, महाराष्ट्रासाठी आहे आणि आज ही वाघनख आज आपल्याला पाहायला मिळतात। आपण ही ताजी दृश्य पाहतोय। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी आहेत आणि या संदर्भातील संपूर्ण माहिती घेत आहेत। कशा प्रकारे ही वाघनख या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे, त्याचे महत्त्व काय आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझल खानाचा वध करण्यासाठी ही वाघनख वापरली होती। ही वाघनख ब्रिटनमधून भारतात आणण्यात आली। याआधी ती ब्रिटनच्या व्हिक्टोरिया संग्रहालयामध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती, मात्र त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रयत्न केले, करार केलेला आहे आणि त्यानंतर ही भारतात आणण्यात आली आहे। वाघनख ही मध्ययुगीन भारतीय उपखंडात वापरले जाणारे शस्त्र आहे। हे शस्त्र मुठीत सहज लपवता येते। वाघांच्या पंजावरील नखांप्रमाणे पोलादाची ही तीक्ष्ण नखे असतात। हाताची मूठ वाढल्यानंतर ती पंजात लपवली जातात। हे हत्यार हातात घातल्यानंतर तर्जनी आणि करंगळीमध्ये अंगठ्या घातल्यासारखे दिसते आणि याचाच वापर करून छत्रपती शिवाजी महाराज यांनी इतिहास घडवला, अफझल खानाचा वध केला आणि ही मराठ्यांच्या इतिहासातील भारतीयांसाठी, महाराष्ट्रासाठी एक मोठी घटना होती, मोठा इतिहास आहे आपल्यासाठी। अफझल खान हा बलाढ्य मोगल सरदार होता आणि त्याचा वध करण्यासाठी शिवाजी महाराजांनी या वाघनखांचा वापर केला। महाराजांनी वापरलेली वाघनख ब्रिटनच्या संग्रहालयामध्ये होती आणि आता ती भारतात आलेली आहेत। 1659 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझल खानाचा वध केला। अफझल खानाच्या भेटीला गेले असताना अफझल खानाने शिवाजी महाराजांना आपल्या काखेत पकडलं होतं आणि एकंदरीत त्यावेळेस शिवाजी महाराजांनी अफझल खानाची चाल ओळखली आणि याच वाघनखांचा वापर करून त्यांनी अफझल खानाचा वध केला आणि ही वाघनख आपण पाहतोय। अफझल खानाच्या पोटात ही वाघनख घातली आणि त्यांचा कोथळा शिवाजी महाराजांनी बाहेर काढला होता। मराठ्यांच्या इतिहासात अफझल खानाचा वध ही सर्वात मोठी घटना होती। ही वाघनख ब्रिटनला होती आणि आता ती भारतात आली आहे। लंडनच्या व्हिक्टोरिया संग्रहालयामध्ये होती आणि आता ती साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये ठेवण्यात आली आहे। त्याचं प्रदर्शन आता भरवण्यात आलंय आणि या वाघनखांच्या स्वागत सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, शंभूराज देसाई
या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण हे दृश्य पाहतोय। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या ठिकाणी शिवाजी महाराजांना हार अर्पण करतायत, हार घालतायत। छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनख ही लंडनच्या व्हिक्टोरिया संग्रहालयामध्ये होती आणि आता ती सातारामध्ये आणण्यात आली आहे। आता ही प्रत्येक शिवभक्तांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे आणि स्वागत सोहळा या ठिकाणी हा संपन्न होतोय। प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनख आणि शस्त्रास्त्रे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे प्रत्येक शिवभक्ताने, प्रत्येक भारतीयाने, प्रत्येक मराठ्याने या ठिकाणी जाऊन त्याचं दर्शन घ्यावं, त्याला पाहावं। वाघनख ही मध्ययुगीन भारतीय उपखंडात वापरले जाणारे शस्त्र होते आणि आता ते आपल्याला पाहायला मिळतात। ही खरंच आपल्यासाठी एक मोठी बाब आहे। वाघनखांचा स्वागत सोहळा हा पार पडतोय। शिवरायांचे वंशज उदयनराजे संभाजीराजे या ठिकाणी उपस्थित आहेत। उदयनराजे या ठिकाणी, शिवेंद्रराजे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। शिवाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली शस्त्रास्त्रे या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलंय। वाघनखांचा स्वागत सोहळा या ठिकाणी होतो आहे। आपण ही दृश्य पाहतोय। साताऱ्यातील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या हस्ते या वाघनखांचा स्वागत सोहळा संपन्न झालाय। छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध करण्यासाठी जी वाघनख वापरली होती ती लंडनच्या संग्रहालयामध्ये होती आणि ती आता भारतात आणण्यात आली आहे। भारतामध्ये साताऱ्यातील या ठिकाणी, महाराष्ट्रातील साताऱ्यात वाघनखांचं स्वागत सोहळा संपन्न होतोय। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते स्वागत सोहळा हा करण्यात आलेला आहे। प्रदर्शन या ठिकाणी होतंय। छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली शस्त्रास्त्रे या ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेली आहेत। आपले प्रतिनिधी प्रकाश शिंदे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। प्रकाश, काय अधिकची माहिती? नीलम, आता सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री दोन्ही, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते या वाघनखाच्या जे वाघनख जिथे ठेवलेले आहेत त्या दालनाचं उद्घाटन सुरू आहे आणि हे झाल्यानंतर येथील एका कोनशिलेचं एक उद्घाटन करून ते त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत। नीलम, किती वाजता पत्रकार परिषद होणार आहे, त्या संदर्भात काय माहिती? साधारण अर्धा तासात पत्रकार परिषदेला सुरुवात होईल आणि त्यानंतर मग ते पत्रकारांशी संवाद साधणार आहे। येथील हा जो कार्यक्रम आहे उद्घाटनाचा हा आता सध्या सुरू आहे। धन्यवाद प्रकाश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। ये गौरव की बात है क्योंकि छत्रपति शिवाजी महाराज हमारे आराध्य दैवत है और जिन्होंने जो अफजल खान महाराष्ट्र के ऊपर ये तो मोबाइल खाली है ना चढ़ाई करके आया शिवाजी महाराज कौन वीडियो यार कौन बाबू थांब ना यार भाई ढोल देना काढले तू सोड ना छत्रपति कैमरा और ये दिन शौर्य दिन मनाया जाता है और वही वाघनख आज यहाँ पर महाराष्ट्र में आए हैं जिसका
लोग बेसब्री से इंतजार कर रहे थे और उसका हमें दर्शन हुआ और इस आज से लोगों के लिए दर्शन के लिए खुला वाघांना छत्रपती शिवरायांच्या वाघांचं महत्व काय समजतं? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावेळी बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलेलं आहे. वाघनख ही भारतात आलेली आहेत, साताऱ्यात आलेली आहेत आणि आज ती प्रदर्शनासाठी खुली करण्यात आलेली आहेत. त्याचं दर्शन घेण्यासाठी आपण आलो आहोत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. तर आजपासून सर्वच जनतेसाठी हे यासाठी दर्शन घेण्यासाठी ही खुली असतील.